नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या भाज्यांसाठी छान असा मसाला करून दाखवणार आहे, सिक्रेट एक। तर तो मसाला करून बघा तुम्ही, भाज्या माझ्या किती छान होत आहेत आणि टेस्टी पण होतात खूप। तर चिकनला वापरू शकता, मटन, चिकन किंवा आपल्या दुसऱ्या नॉर्मल भाज्या पण, पनीर करा, वांग करा, त्याच्यासाठी पण तुम्ही। तर आम्ही नंतर ना जन्माष्टमी पण साजरा केली आमच्या क्रिशू बरोबर। खूप छान असं मस्त आम्ही सगळ्यांनी घागरे वगैरे घातले होते आणि सगळं ते झाल्यानंतर मग आम्ही पिझ्झा पार्टी केली छोटीशी, ते पण बघूया चला। बघा मी मसाला करून दाखवते, कुठल्याही भाजीला वापरता येतो। वांग्याची भाजी, कारल्याची भाजी, कुठलीही मसाले भाजी असतील भरली त्याच्यासाठी मी मसाला करून दाखवते तुम्हाला। कुठलाही वांग्याची भाजी असू दे, कारला असू दे किंवा काय, मटन, चिकन, कुठल्याही ह्याला आपण वापरू शकतो, पटकन होतं पण। त्याच्यासाठी मी कांदे घेतले, 3 मोठे कांदे, मोठे मोठे चिरून घ्यायचे। तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा तळून घ्यायचा। टोमॅटो टाकून घेते, टोमॅटो पण चांगलं आपल्याला तेलात परतायचं। आता सुक्या मसाल्यामध्ये बघा, इथं मिरे घेतलेले, जिरे, धने, इथं तमालपत्र, खसखस, ही शहाजिरी, हे जायपत्र, बडीशोप, हे आपलं स्टार फूल आणि लवंग आहे, दालचिनी आहे आणि मोठी वेलची। आणि इथे डाळ घेतले, तीळ घेतले, इथं मिरच्या, खोबरं आणि हे अद्रक कापायचं, आणखी खोबरं पण कापते मी, आणि इथं लसूण। सुके मसाले पण भाजून घेते, लाल मिरच्या थोड्या भाजून घेतल्या, तेल टाकून भाजून घेते मी, थोडंसं टाकायचं तेल, जास्त। आता झालेलं आहे मिरच्या भाजून। आता खोबरं घालते, खोबरं पण भाजले, त्याच्यातच टाकून घेते मी, कांदा वगैरे घातले त्याच्यात। आणि आता हे सुके मसाले सगळे भाजून घेते, एकत्रच भाजायचे, थोडेसे भाजायचे, जास्त पण नाही भाजायचे। त्याच्यात हे डाळ टाकते आणि तीळ पण याच्यातच टाकते। आता हे जे भाजलेले सुके मसाले आहेत ना, ह्याच्यातच सगळं घालायचं कांद्यामध्ये। कांदा, टोमॅटो आहे ना ह्याच्यात, मिरच्या पण याच्यातच टाकते, याच्यातच सगळं वाटायचं। लसूण, भरपूर लसूण आणि अद्रक पण याच्यातच घालते।
छान भाजून घ्यायचं आता तेलामध्ये. खूप छान मसाला होतो हा, तुम्ही नक्की करून बघा. आणि भाज्या पण खूप छान होतात त्याच्या. कोथिंबीर पण घालतो मी याच्यात. देठं असतील तर घाला, कोथिंबीरची देठं घातली ना तर छान मसाला येतो. किंवा धन्याची कोथिंबीर घालायची, ओलं धन्याची कोथिंबीर घातली ना आणखी छान मसाला येतो. सगळा हा परतून घेतो व्यवस्थित, गार करून घ्यायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा. 2 महिने पण राहतो फ्रीजरमध्ये. आता भाजलाय चांगला मसाला, गॅस बंद करतो आणि गार करायचं चांगला. एक 10-15 मिनिटं गार व्हायला लागेल, नंतर मी वाटते मसाला. हे बघा मसाला वाटून झाला आपला, भरपूर सारा मसाला झाला. एका भांड्यामध्ये नाही झाला तर दुसऱ्या भांड्यात, म्हणजे 2 वेळा वाटला मी छोट्या भांड्यामध्ये, कारण खोबरं बारीक होत नाही लवकर म्हणून छोट्या भांड्यात. गार करून फ्रीज मध्ये ठेवायचं, फ्रीजरमध्ये 2 महिने पण राहतो मस्त. जेव्हा पाहिजे तेव्हा थोडासा काढायचा, आधी 10-15 मिनिटं आधी काढून ठेवायचा. हे बघा आपला मसाला तयार आहे, एकदम भरपूर झालेला आहे. 4 कांदे, 2 टोमॅटो आणि बाकीचं साहित्य सगळं मी दाखवल्याप्रमाणे करा तुम्ही. आणि सगळे गरम मसाले थोडे थोडेच घ्यायचे, जास्त नाही, मी सांगितल्याप्रमाणे. आणि खूप छान मसाला तयार होतो, तर नक्की करून बघा तुम्ही. आणि ह्याच्या भाज्या करा तुम्ही. थोडं पनीरची पण भाजी छान होते ह्याच्याने. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्याला हसा नाही हास इकडे बघ. कृषी बिंदीधर मम्माची. बघतोय कृषी कसा पिझ्झा खातो. पिझ्झा घेऊन आलाय.